आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवले जाणारे नारळाचे दूध. नारळाचे दूध बनवणे अगदी सोपं आहे. अगदी कमीत कमी वेळेत आपण नारळाचे दूध बनवू शकतो. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला नारळ फोडून घ्यायचा आहे. इथे मी नारळ फोडून घेत आहे आणि एका वाटीमध्ये याचं आपण पाणी काढूयात. आणि हे नारळाचं आपल्याला हे वाईट दिसतं ते काढून घ्यायचं आहे. इथे मी नारळ फोडून घेतलेला आहे. हा आपण छान 1-2 पाण्याने धुवून घेऊयात. इथे मी नारळ धुवून घेतलेला आहे. आता या नारळाचे स्किन आपल्याला पिलरच्या किंवा चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहे. नारळाची स्किन नाही काढली तरी चालेल, पण आपल्याला दूध एकदम पांढरं शुभ्र पाहिजे असेल तर या नारळाची स्किन आपण काढून घेऊयात. अशा प्रकारे ही सगळी स्किन मी नारळाची काढून घेतलेली आहे. हे बघा, आपलं एकदम पांढरं शुभ्र नारळ झालेलं आहे. आता हे आपण ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊयात, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम इझिली ते ग्राइंड झाले पाहिजे. तर आपण नारळाचे बारीक केलेले तुकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. आणि त्याचबरोबर यामध्ये आपण थोडेसे पाणी घालून हे ग्राइंड करून घेऊया. नारळ आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता हे पांढरं शुभ्र हे नारळ दिसत आहे. आता एक अशा प्रकारचा आपण बाउल घेऊन यामध्ये एक चाळणी किंवा तुम्ही एखादा कपडाही वापरू शकता. आणि यावरती एक मी असा पातळ कापड घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही एखादं सुती किंवा पातळ असं कापड घेऊन यामध्ये हे आपण वाटून घेतलेला नारळ घालूया. आणि अशा पद्धतीने आपल्याला नारळाचे दूध वेगळे करून घ्यायचे आहे. जितकं आपल्याला हे ताप देऊन काढता येतं तेवढं दूध आपण काढून घेऊया. आणि आता हा जो नारळाचा चुरा उरलेला आहे तो आपण परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात. आणि यामध्ये थोडे अजून पाणी घालून आपल्याला हे अजून एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. परत एकदा वाटून घेतलेल्या नारळाचे दूध आपल्याला वेगळे काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही 1 किंवा 2 वेळा असे नारळाचे दूध काढू शकता. अशा प्रकारे आपण नारळाचे दूध काढून घेतलेले आहे. एक नारळामध्ये तुमचे जवळजवळ 2 ग्लास तरी दूध तयार होते. तुम्ही बघू शकता छान पांढरे आपले दूध तयार आहेत. भरपूर प्रकारच्या स्वीट्स आणि भाज्यांमध्ये नारळाच्या दुधाचा वापर केला जातो. नक्की तुम्ही हे दूध काढून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा. आणि अजून तुम्ही जर अमूल रेसिपीज मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज शेवटपर्यंत ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये.